वाई बजरंग दल संयोजकावर प्राणघातक हल्ला। सातारा जिल्ह्यात तणावाचं वातावरण। विश्व हिंदू परिषदेचा संताप। कारवाई नाही तर रस्त्यावर उतरू, आंदोलनाचा इशारा। वाई शहरात बजरंग दलाच्या तालुका संयोजकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। निमेश गणेश सदाफुले यांच्यावर गुरुवारी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून हिंदुत्ववादी संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास परखंदी रोडवरील किवरा ओढ्याजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती सदाफुले यांना मिळाली होती। याची खातरजमा करण्यासाठी ते घटनास्थळी गेले असता दबा धरून बसलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला। या हल्ल्यात समीर पठाण, गफूर पठाण, जुनेद शेख, झहीर शेख आणि साबिर मोमीन यांनी धारदार शस्त्रांनी वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे। गंभीर जखमी अवस्थेत सदाफुले यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। दरम्यान या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। सदाफुले शुद्धीवर नसताना जबाबात फेरफार केल्याचा गंभीर आरोप बजरंग दलाकडून करण्यात आला आहे। तसेच आरोपींकडून शस्त्र जप्त करण्यात आले का, अटक झाली का याबाबतही संघटनांनी शंका व्यक्त केली आहे। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत पोलीस उपअधीक्षकांना निवेदन दिले आहे। आरोपींवर खुनाचा प्रयत्न कलम 307, गंभीर दुखापत कलम 326, 324, दंगल 143, 147 आणि 149 आणि कट रचने 120B यासारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून त्वरित कारवाई झाली नाही तर संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा संघटनांनी दिला आहे। पोलीस प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी। भर रस्त्यात झालेला हा हल्ला लोकशाहीला काळिमा फासणारा आहे। आमच्या कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नाहीत। नितीन महाजन, पश्चिम महाराष्ट्र बजरंग दल संयोजक, RPS स्टार न्यूज, सारिका गवते। जय श्रीराम। आज या वाई प्रखंडाच्या संयोजकाला निमेश सदाफुले आमच्या या संयोजकावर गेल्या 8 दिवसापूर्वी गेल्या गुरुवारी त्या बजरंग दलाचं कार्य करत असताना, गोरक्षणाचं कार्य करत असताना तिथे काही टीप मिळाली आणि तिथे चौकशी करण्यासाठी बजरंग दलाचा कार्यकर्ता पोहोचला असता काही जिहादी मानसिकतेच्या लोकांनी, ज्यांना गाई हे खाण्याचं खाद्य वाटतं आणि हा देश त्यांना आपला वाटत नाही किंवा भारत माता बोलावंसं वाटत नाही, अशा जिहादी मानसिकतेला, ज्याला बजरंग दलाला विरोध करणारे, हिंदू समाजाला विरोध करणारे अशा जिहाद्यांनी 5-6 जिहाद्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला जखमी केलं। गेले 4 दिवस तो ICU ला होता। 2 दिवसापूर्वी त्याची ICUतनं बाहेर सुटका झाली आणि असं केल्यानंतर इथल्या निष्क्रिय अशा प्रशासकीय रुग्णालयातले अधिकारी यांनी त्याच्या डोक्याला 12 टाके पडले असताना सुद्धा किरकोळ जखम झाली म्हणून असा रिपोर्ट इथल्या माननीय पोलीस अधिकाऱ्यांना दिला आणि त्याच्या आधारावर पोलीस अधिकाऱ्यांनी साधा गुन्हा नोंदवून घेतला 118(2) प्रमाणे आणि आरोपींना, ज्यांनी कोयत्याने आणि पिस्तूल आणून याचा जीवन खराब करून टाकू, खलास करून टाकू असं वक्तव्य करत असताना त्याच्यावर साधा गुन्हा दाखल केला आणि टेबल जामीन त्याला देऊन टाकला। पुराव्यांच्या आभासी पोलीस प्रशासनाला पूर्ण माहिती नसावी यासाठी आज आम्ही बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी या वाई शहरात आलोय आणि आताच माननीय DYSP साळुंखे साहेबांची भेट झाली। त्यांना या झालेल्या विषयाबद्दल पूर्ण माहिती दिली गेली आणि या वाई शहरातल्या तमाम हिंदुत्ववादी कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल असेल, हिंदुस्थान प्रतिष्ठान असेल आणि सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील, या सर्वांना एक रोष या वाई शहरामध्ये निर्माण झालाय आणि असाच दिवसा ढळवा रात्री आपले कार्यकर्ते गोरक्षणाचं कार्य करत असतात, लव जिहादाचं कार्य करत असतात आणि यांच्या जीवाला धोका आहे। जे सक्रिय हिंदुत्ववादी कार्यकर्ते, जे देश धर्मासाठी कार्य करतात, त्यांच्याच जर जीवाला धोका असेल तर सर्वसामान्य हिंदूंनी इथं कसं वावरायचं एक भीती या वाई शहरामध्ये झाली आहे। पोलीस DYSP साहेबांनी अस्वस्थ केलं।
की यापुढे असं कुठलं होणार नाही आणि याच्या पुढे कुठला हिंदुत्ववादी कार्यकर्ता मार खाणार नाही आणि मार खाणार नाही किंवा असं कुठलंही कृत्य या जिहाद्यांकडनं वाई शहरामध्ये होणार नाही असं आश्वासन आता डीवायएसपी साहेबांनी दिलंय. आणि माझं या माध्यमातून इथल्या वाई शहरातल्या प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्ता असेल, नागरिकांना असेल, की आपला कुठला तरी भाऊ जो आपल्या समाजात राहतो, आपल्या परिवारात राहतो, आपल्यासाठी कार्य करतो, जर त्याच्यावर अशी कुठली वेळ येत असेल तर आपण हिंदू समाज म्हणून जागृत राहावं. आणि याच्या पुढे पोलिसांनी जर ही दखल घेतली आहे त्याला पुरावणी जोडून पुन्हा त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल करता येईल आणि आरोपींना अटक करता येईल. शासनाच्या चौकटीत राहून, नियमामध्ये राहून योग्य त्या कलमी त्याच्यावर लावल्या जातील अशा अस्वस्थ आपल्याला आता डीवायएसपी साहेबांनी केलेलं आहे. याच्यानंतर मी इथल्या ज्या निष्क्रिय अशा प्रशासकीय रुग्णालयाचे जे अधिकारी आहेत, ज्यांनी त्यांचं नाव घ्यावं असं वाटत नाही कारण की ते आमच्या राजघराण्याशी नाव जोडून आहे, त्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांचं पाईक असल्याचं जरी नावाला टिकून राहावं, धर्माला टिकून राहावं, कुठल्या तरी थोडाफार आमिषापोटी या कार्यकर्त्याच्या डोक्यात 12 टाके कोयत्याने मार पडला असून साधा जखम झालीये, खोलवर जखम झालेली नाहीये, त्याच्यावर गुन्हा दाखल होणार नाही आता साधा रिपोर्ट करून पाठवला. अशा अधिकाऱ्यांचा आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल निषेध करतो. आणि याच्या पुढे त्या प्रशासकीय कार्यालयात किंवा त्या रुग्णालयातनं आपला जखमी झालेला कार्यकर्ता जाऊन जिवंत परत येईल का नाही ही शाश्वती राहिलेली नाहीये. तर इथल्या वाई शहरातल्या प्रत्येक माणसाने त्या अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवावा आणि त्यांचे निलंबन करावं. असे जर आमचे साधे सोपे रोग बरी करणारी लोक मोठे मोठे गुन्ह्यांमध्ये जर त्यांना गुन्हेगारांना सहकार्य करत असतील तर अशा अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध करतो. आणि आता पुढच्या वेळेस आम्ही त्यांना जाब विचारायला त्या प्रशासकीय कार्यालय रुग्णालयात जाणार आहोत. जय श्रीराम. पोलीस निरीक्षकांनी 168 ची नोटीस पाठवली, त्याच्या खाली एकदम मोठं लिहिलेलं आहे सर, कसं ते महाराजांच्या काळात लिहितात ना आदेश. बघू कोण उतरवायची हिंमत आहे. भगवा झेंडा खाली घ्यायची तू कोणाच्या दम झाला नाही आणि घ्यायचं पण नाही भगवा झेंडा खाली. त्यांना बोलता हा ते निमाडक कुठे असतात.